हाय फ्रेंड्स, मी सोनाली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत टाइम कन्वर्जन. 3 टॉपिक घेणार आहोत आपण आज या व्हिडिओमध्ये. कन्वर्जन ऑफ डे टू अवर्स, म्हणजे दिवसापासून तास कसे काढायचे आणि तसंच तासापासून मिनिट कसे काढायचे आणि मिनिटापासून सेकंद कसे काढायचे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, एक दिवस म्हणजे 1 डे इज इक्वल टू 24 अवर्स. एका दिवसामध्ये 24 तास असतात. ओके, मग तसंच आपल्याला 2 दिवसाचं काढायचं आहे. 2 दिवस बरोबर किती तास? तर आपण काय करणार, यालाच एका दिवसाच्या तासाला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 48 अवर्स. ओके, तसंच आपल्याला आता 10 दिवसाचं काढायचं. तर आपण काय करणार, 10 ने एका तासाच्या दिवसाला, एका तासामध्ये किती दिवस तास असतात? 24. तर आपण ह्या 24ला 10 ने मल्टिप्लाय करणार. 240 अवर्स. 240 तास येतात. ओके, तसंच आपण तासापासून मिनटे कशी काढायची हे आपण बघणार आहोत. तर 1 तास म्हणजेच 1 अवर म्हणजे 60 मिनिटे. ओके, 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 1 अवर इज इक्वल टू 60 मिनिट. तर आपल्याला आता समजा 3 अवर्सचे काढायचे. 3 अवर्सला किती मिनटं असतील, 3 तासाला किती मिनटे असतील हे आपल्याला काढायचं. तर आपण काय करणार, या 3 ने ह्या मिनटाला मल्टिप्लाय करणार. ओके, 180 मिनिट. याला आपला आन्सर. तसंच आपल्याला आता आपण काय घेऊ, अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल. आता 5 तास, 5 तासामध्ये किती मिनिटे असतात हे आपल्याला काढायचं. तर आपण काय करणार, परत आपण तेच करणार, या 5ला या 60 ने मल्टिप्लाय करणार. ओके, 300 मिनिटे. याला आपला आन्सर. अजून एक घ्यायचं काय एक्झाम्पल. आता आपल्याला 8 तासासाठी किती मिनटं असतात, तसंच आपण काय करणार, 8 ने त्या 60ला मल्टिप्लाय करणार. ओके, येतं 480 मिनिटे. ओके, तसंच आपण बघणार आहोत मिनिटपासून सेकंद कसे काढायचे. आता तुम्हाला माहीतच असेल, एका मिनिटामध्ये 7 सेकंद असतात. ओके, 7 सेकंद. मग आपल्याला आता समजा 5 मिनिटामध्ये किती सेकंद येतील हे काढायचे. तर आपण काय करणार, या 5 ने या 60ला मल्टिप्लाय करणार. 5 × 60, 300 सेकंड्स. ओके, हे झालं आपलं आन्सर. तसंच आपल्याला आता 12 मिनिटाला किती सेकंद येतात हे बघायचे. तर आपण काय करणार, ह्या 12 मिनिटांनी या 60 सेकंदला मल्टिप्लाय करणार. ओके, तर किती येतं आन्सर, 720 सेकंद. एका मिनिटामध्ये 720 सेकंद इन्व्हॉल्व होतात. ओके, आपण याच्याच रिलेटेड काही एक्झाम्पल बघणार आहोत. आता बघा, आपण कन्वर्जन कसं करतो ते आपण या एक्झाम्पल थ्रू बघणार आहोत. बघा, क्वेश्चन काय आहे, सलग 2 दिवस पाऊस पडत होता. तर पाऊस किती तास सलग पडत होता? 2 तास. 2 दिवस पाऊस पडत होता आणि आपल्याला तास काढायचे, किती तास तो पाऊस पडत होता. ओके, तर 1 दिवस म्हणजे किती तास? 24 तास. एका दिवसामध्ये 24 तास असतात. मग 2 दिवसामध्ये किती तास येणार? 2 दिवस पडत होता ना, 2 दिवस बरोबर किती तास? तर आपण काय करणार, ह्या 2 ने या 24ला मल्टिप्लाय करणार. 48, 48 तास. सलग 48 तास पाऊस पडत होता. ओके, आपण काय केलं, दिवसापासून तास काढले. तसंच आपण अजून एक एक्झाम्पल बघून घेऊया. कोमलने सलग 2 तास अभ्यास केला. तर कोमलने किती मिनिटे अभ्यास केला? तर आपल्याला काय काढायचं आहे, तासापासून मिनिटे काढायचे. ओके, 2 तास म्हणजे एका तासामध्ये किती मिनिटे असतात? एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. तर 2 तासासाठी किती मिनिटे असणार? 2. तर 2 तास त्याला किती मिनिटं येतील? 2 तास ती अभ्यास करत होती सर. मग या 2 ने 2 तासाला 60 मिनिटांनी मल्टिप्लाय करायचं. ओके, किती मिनिटं येतात? 120 मिनिट. ती सलग 120 मिनिटे अभ्यास करत होती. ओके, तसंच आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत. आता इथं काय दिलं आहे, कन्वर्ट 3 अवर्स टू सेकंड. आता इथं डायरेक्ट काय दिलं आहे, आपल्याला तासापासून सेकंड काढायचं. पण मध्ये एक येतं ना, तास, मिनिटे आणि सेकंड, हे 3 पार्ट असतात त्याचे. तर आपण डायरेक्ट सेकंड नाही काढू शकत. तर आपल्याला काय करावं लागेल, आधी ओव्हर्सपासून मिनिटे काढायचे, मग मिनिटापासून सेकंड्स काढायचे. ओके, तर कसं आपण ते बघून घेऊया. आता बघा, 1 अवर्स म्हणजे किती मिनिटे? 60 मिनिटे. मग आपल्याला किती तासाचं काढायचं आहे? 3 तासाचं काढायचं आहे. 3 अवर्स इज इक्वल टू 3 × 60. ओके, 180 मिनिट्स. मग आता हे झालं मिनिट काढले आपण. आता हे मिनिटाचंच आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्जन करायचं आहे. तर कसं करणार, 180 मिनिट. तर आता बघा, 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद. ओके, हे तर माहिती आहे तुम्हाला. तर 180 मिनिट बरोबर किती सेकंद येणार? आपण काय करणार, 180ला ह्या 60 सेकंदने मल्टिप्लाय करणार. किती येणार आन्सर आपलं? 10,800 सेकंद. हे झालं आपलं आन्सर. अशाच नवनवीन व्हिडिओला ट्रिक्स अँड टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.